मॅडमचा मला हात आहे का? हो आम्हाला त्यांना भेटायचं होतं. साहेबांना साहेब ऑफिसला गेले. साहेब आल्यावर या मग. काय आले वाटते आले वाटते. तुम्ही आणि कशाची कमी पडली तुम्हाला? मी तुमच्याशी बोलतोय. काय आला तिथं? पुढाला प्रश्न विचारतो, त्याची जानकारी आहे का तुला? आई आहे की तुझी? तुला 9 महिने पोटात ठेवलं तेव्हा कुठे तू जन्माला आलास आणि जग बघितलं? तुमची बाराखडे ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. काय ते महत्वाचं बोला. बसायला तरी सांगणार आहेस का? अरे कुठं आहे माझी सून? अरे आम्ही तिला केव्हा बघतो ना, असं झालंय. बसायला? अरे बसायला लायकी आहे का तुमची? बसायला लायकी आहे की तुमची? मीच्या जीवा काय भोसले? अरे ज्या घरात तुम्ही आलात ना, ते घर CAR कंपनीचे मालक हृदय भोसले यांचं घर आहे. आणि या घरात फक्त नामवंत आणि धनवंत लोक येतात. तुमच्यासाठी विचारी नाही. काय हा तुमचा अवतार, मडलेले कपडे. अरे हा तुमचा असला अवतार बघून तुम्हाला आई बाप म्हणायला लाज वाटते मला. खरं आहे तुझं, पण तू एक विसरलास. जेव्हा तू लहान होतास ना, तेव्हा तुला एकच शर्ट होता. तू सकाळी शाळेत जायचास आणि संध्याकाळी आला की तू पडून असायचा. पण माझ्या लेकराला सकाळी शाळेत जायचं म्हणून मी तो रात्री धुवून काढत होती. तू विसरलास, पण मी नाही विसरले बाळा. बरोबर आहे तुझं. अरे आज कळली आम्हाला पैशाची किंमत काय असते ते. आज कळले. खूप बोलायचं होतं रे तुझ्याशी, खूप बोलायचं होतं. पण आता धीरच होत नाही बोलण्याचं. धीरच होत नाही. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. अरे आम्ही आमच्या अंगाचा वास येत असेल ना रे तुला. नाही आमची लायकीच नाही रे तुझ्या घरात बसण्याची. हे बघा, मला आराम करायचा आहे. तुम्ही जाऊ शकता. अरे आता एवढ्या राज्याला आम्ही कुठं जायचं? नको रे आम्हाला तुझं पुरणपोळीचं जेवण नको. फक्त तुझ्या पुराच्या पोट्यामध्ये रात्र काढण्यासाठी थोडी जागा दे. आमच्या कपड्यावर, आमच्या राहणीमानावरून तुला कळलंच असेल की आम्ही आमचं जीवन कसं जगतोय ते. पण हृदय, एक गोष्ट लक्षात ठेव. तू पैशानं सगळं काय विकत घेशील, पण आई वडील कधीच विकत घेऊ शकणार नाही. पोरा, माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील? मला माझी सुनबाई दाखव. अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमची सुनबाई बघायची नाही? हो, मिळेल ना, मिळेल. मला माझी सुनबाई बघायची आहे. मला तुमची सुनबाई बघायला मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला एक वचन द्यावं लागेल. मागतोय काय वचन मागतोय पोरा? अरे तू जर माझा जीव मागितलास ना तरी मी असंच देईन रे. नाही, तुम्हाला तुमची जीव द्यायची अजिबात गरज नाही. फक्त तुम्हाला इतकंच करायचं आहे की तुम्ही माझे आई वडील हे या वयात करता कामा नये.
काय बोलला? काय गुन्हा केला रे आम्ही? काय गुन्हा केला म्हणून तू आम्हाला आयशाळेत काढायला निघाला? गुन्हा तुम्ही नाचारी आहात, तुम्ही दरिद्र आहात, हा तुमचा गुन्हा आहे. आणि एका दरिद्राचा मुलगा म्हणून घेणे मला अजिबात पटत नाही. नाहीतरी याआधी तुम्ही माझ्यासाठी काय केलं? काहीच नाही. तुम्ही जर मला वचन दिलं तर मी तुम्ही माझ्यासाठी सारं काही केलं असं समजून घे. बोला सांगा. काय तुला देतो मी तुला वचन. अरे माझा जीव गेला ना तरी पण मी कुणालाही सांगणार नाही रे. आम्ही तुझे आई बाबा अच्छा कांदे कापत. मी काय म्हटलं, आपली आळघरातली जी रूम आहे ती आजच्या रात्रीसाठी यांना राहायला द्यायची. हे ऐकतरी कोण? तुला काय करायचं आहे? नाही समजू जर प्रीत मॅडम विचारलं हे कोण आहे त्यांना काय उत्तर देऊ? सरळ सांगायचं, हे साहेबांच्या घराच्या जवळ आहे. आणि हा तुम्हाला सांगते, उद्याला सकाळचे 6 वाजले तर हे तुमचा गाठोड घेऊन इथे चालतं व्हायचं. तुमच्यासाठी मी पोलीस साफ करून देतो. मला माहित होत तरी पण बावरी झाले होते मी सुनमुख बघण्यासाठी.